तर मित्रांनो ही कमेंट वाचा. ओके, तर भावाचं बरोबर आहे. इंडियामध्ये बरेच लोक क्रेडिट कार्ड खूप इरेस्पॉन्सिबली यूज करतात, त्याच्यामुळे बरेच लोक बर्बाद झालेत या कमेंट प्रमाणे. जी गोष्ट खरी असेल, पण बऱ्याच लोकांना ना क्रेडिट कार्ड कसं यूज करायचं ते माहित नाहीये. तर तुम्हाला मी आज सांगणार, तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करू नका जर तुम्हाला या गोष्टी माहिती नसेल तर. पहिली गोष्ट, तुम्ही क्रेडिट कार्डला डेबिट कार्ड सारखं यूज करा. म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्ही त्याच अमाऊंटचं क्रेडिट कार्डने तुम्ही स्वाईप करा, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वाईप करू नका. म्हणजे असं नाही की क्रेडिट कार्ड आहे, मला नंतर पैसे भरायचे तर मी स्वाईप करू शकतो बिंदास, तसं करू नका. तुमच्या अकाउंटला जेवढे पैसे आहेत, तुम्हाला जेवढे वापरता येतात त्याप्रमाणेच तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करा. दुसरी गोष्ट, क्रेडिट कार्डचे बरेच टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जशी बिलिंग सायकल. बिलिंग सायकल काय असते, जी तुमची क्रेडिट कार्ड वापरण्याचा जो तुमचा पिरियड असतो बिल जनरेट होण्याच्या आधी, त्याला आपण बिलिंग सायकल बोलतो. बिलिंग डेट. बिलिंग डेट काय असते, ज्या दिवशी तुमचं बिल जनरेट होतं क्रेडिट कार्डचं. त्याच्यानंतर असते ड्यू डेट. ड्यू डेट म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल कधी पे करायचं आहे ते असतं. तिसरी गोष्ट, मिनिमम ड्यू. मिनिमम ड्यू इकडे लक्ष द्या. मिनिमम ड्यू ती अमाऊंट असते जी अमाऊंट तुम्ही भरली आणि बाकीची अमाऊंट नाही भरली तरी तुमच्या सिव्हिलवर इम्पॅक्ट होत नाही. पण ह्याच्यामुळे बरेच लोक ट्रॅपमध्ये अडकतात आणि इंटरेस्ट पे करत जातात, त्याच्यामुळे बरेच लोक बर्बाद होतात. तर मिनिमम ड्यू पे करू नका, फुल अमाऊंट पे करा. तर अशाच जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज केले तर तुम्ही बरेच त्याचे बेनिफिट घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, मी रिट्स कार्ल्टन मॅरियट मध्ये एक रात्र फ्री ऑफ कॉस्ट राहिलो, एकही रुपये खर्च न करता, ज्याची पर नाईटची कॉस्ट ही आहे. दुसरी गोष्ट, मी मुंबई टू सिंगापूर फ्लाईट बुक केली आहे फक्त 2,800 रुपयामध्ये. तिसरी गोष्ट, मी सिंगापूरला हॉटेल्स बुक केलेत स्टेसाठी, ते पण माझे अकॉर्डचे पॉईंट्स वापरून. त्याच्यामध्ये पण मी फक्त टॅक्सेस भरले आहेत, बाकी काही केलं नाही. तर क्रेडिट कार्ड तुम्ही जर राईटली यूज केला ना तर तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. तर अशाच क्रेडिट कार्डच्या हॅक्ससाठी मला फॉलो करत राहा.